क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आदिवासी वस्त्यांच्या विकासासाठी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन। वडनेर भैरव ग्रामपंचायत हद्दीतील माडवस्ती, कोंबडवाडी, पिठे वस्ती, धनुले वस्ती येथील आदिवासी बांधवांनी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन केले। सदर वस्त्यांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी व इतर आवश्यक विकास कामांचा अभाव असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अनेक वेळा मागणी करूनही कामे सुरू करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायतीला निवेदन देत पुढील 8 दिवसांच्या आत सर्व विकास कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी केली, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच ग्रामपंचायत बंद करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। या आंदोलनात आई संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विनोद, उपाध्यक्ष संगीताताई कडडे, ग्रामस्थ आदिवासी बांधव बाळासाहेब पोपट मुकणे, अनिल एकनाथ मोरे, जय आदिवासी व शक्ती संघटना तालुका अध्यक्ष विजय माडी, तालुका उपाध्यक्ष सनी मोरे तसेच आदिवासी गर्जना किंग गोरख बाळासाहेब मुकणे यांच्यासह अनेक महिला भगिनी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, वडनेर भैरव। सर्वांना जय आदिवासी, जय भीम, जय संविधान। मी आदिवासी कन्या संगीता कडाळे आज वडनेर भैरव या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजाच्या अनेक समस्या घेऊन आपण ग्रामपंचायत या ठिकाणी आलो आणि इथं आले असताना बऱ्याच जणांचा आवाज इथले सरपंच साहेब जे आहेत त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना सडेतोड उत्तर देऊन त्यांच्याकडनं प्रत्येक गोष्टीचं उत्तर आम्ही जाणून घेतलं। आणि ह्या ज्या महिला आहेत या महिलांचं आंदोलन होतं की त्यांना पाणी नव्हतं, त्या पाण्याच्या प्रश्नावरती आपण हे आंदोलन घेतलेलं होतं, परंतु त्यांचा पाण्याचा प्रश्न उद्या संध्याकाळपर्यंत प्रत्येक वस्तीला त्यांच्या जवळजवळ 3 ते 4 वस्त्या आहेत, त्या वस्त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत पाणी जाणार आहे। जर पाणी गेलं नाही उद्या संध्याकाळपर्यंत तर परवाकडं आपलं नाशिक या ठिकाणी सीओ साहेबांकडे आंदोलन असणार आहे। आंदोलनासाठी सगळे आपल्या जेवढ्या महिला आलेल्या आहेत, भाऊ आलेले आहेत, हे सगळे जण त्या आंदोलनाला उभे राहणार आहेत। मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, जो बोलतो त्याची माती विकल्या जाते आणि जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकल्या जात नाही। कारण की ह्या जनतेचा आवाज इथल्या प्रशासनाने दाबायचा प्रयत्न केला होता, परंतु आज त्यांच्या तोंडाला तोंड देऊन मी प्रश्न विचारले, माझ्या भावांचे प्रश्न असतील, बहिणीचे प्रश्न असतील, त्यांचे प्रश्न जागेवरती सोडवलेले आहेत। तर मला एवढ्याही समाजाला सांगायचा प्रयत्न करायचा आहे की ज्यांनी जर आपण बोललो तर आपला प्रश्न हा 100% सुटतो आणि आपण बोलत जा आणि आपल्या समस्या ज्या आहेत त्या मेन माणसापर्यंत कळवत जा, कारण की जोपर्यंत मेन माणसाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही आहे त्याच स्थितीमध्ये राहाल आणि आहे अंधारातच राहाल। सर्वांना जय आदिवासी, जय भीम, जय संविधान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।